नवीन सालातला पहिला दिवस. बघता बघता नवीन कॅलेंडर भिंतीवर कधी आलं आणि 2024 साल कधी गेलं कळलंच नाही. मागचं वर्ष काल परवाच काही देऊन गेलं आणि काही घेऊन गेलं. जाता जाता त्या वर्षांनी मात्र खूप काही शिकून गेलं. काही जुन्या आठवणी जाग्या केल्या, काही नव्या स्मृतींनी ओंजळ भरून दिली. आयुष्य म्हणजे हे असंच असतं आहे की नाही. पुढं घोडदौड करायचं म्हटलं तर काही ना काही मागं सोडावंच लागतं. आणि बघा पुन्हा नव्याने सूर्य आला. सूर्य तर रोजचाच, पण आज नवेपणाचा उत्साह घेऊन आलेला आहे. तर आजच्या दिवशी सर्वांना हॅपी न्यू इयर. सगळं माझं झाडून झालेलं आहे. एवढं सगळं मी झाडलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे. सगळं भरून वगैरे सगळं खड्ड्यात नेऊन टाकलेलं आहे. जिकडं तिकडं म्हणजे सगळं स्वच्छच केलेलं आहे, इथून तिथून पर्यंत. आणि अक्काची चालू आहे रांगोळी. किती ते किती काढणार ग बाई? का ग? 5 ते 3 काढणार आहे. ठीक आहे, चला मी पण काढते आता. आज गार्डनमध्ये सगळ्यांना पाणी द्यावं लागेल, कारण आज सकाळचं पाणी आहे. आणि फुलं पण आता काही राहिले नाही आहे, आता कळ्या पण गेलेल्या आहे. जेमतेमच फुलं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक ऋषीची ब्लॉग. चला, नवीन वर्ष सुरू होत आहे. आज आहे 1 जानेवारी 2025 आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तसं कम्युनिटी पोस्टला मी पोस्ट टाकतच असते. तर मग काल बनवायचं होतं मला पावभाजी. म्हटलं कालच बनवा, पण म्हटलं जाऊ द्या, तो होईल 31चा डे. तर आपण नवीन वर्षातच काहीतरी बनवूया पदार्थ, म्हणून मग आज बनवत आहे मी पावभाजी. आणि पावभाजीला अर्थात मी सगळं आता सामान काढून घेतलेलं आहे. आता ही पावभाजी कशी बनवते मी, जसं याच्यावर सांगितलंय तसं. फक्त काय झालं, सिमला मिरची मिळालीच नव्हती बाजारात, त्यामुळं मग आता सगळं ऍडजस्टमेंट चालू आहे. असू दे, काही हरकत नाहीये. तर इकडं मी घेतलेली आहे इथं मी घेतलेले आहे फ्लावर, ते पाण्यात ठेवलेले भिजत. इथं बटाटे चिरलेले आहे आणि इकडं वाटाणे घेतलेले आहे. तर आता हे सर्व मी काय करणार आहे, कुकरमध्ये टाकणार आहे. सुरुवातीला आता हे टाकलं. आता हे पण मी काय करते, बटाटे धुवून त्याच्यामध्ये टाकते. तसे धुतले होते साळताना, पण आतलं जे टार्च आहे जास्त ते निघून जाईल. खूप होणार आहे भाजी. मी पहिल्यापासून कसं मिक्सर मधून दळून काढायचे, त्याच्यामुळे खूप खूप घट्ट व्हायचं. पण स्मॅशरने पण होतं, पण स्मॅशर माझ्याकडे नाहीये. बघू, आईकडनं घेऊन येते मी आणि करते. नाहीतर मग आपला मिक्सर जिंदाबाद. चला, नवीन वर्ष कुणी कुणी कुठं कुठं साजरं केलं सांगा बरं. मी तर काही घरीच होते. आता यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे शिजवण्यापुरता. हे इतकं. आता हे कुकर लावून 1-2 शिट्ट्या घेते. चांगल्या 3च घेते, जाऊ द्या. चला, आता हा कुकर होते ना, तोपर्यंत मग मी टोमॅटो वगैरे चिरून घेते आणि उरलेला कांदा, म्हणजे आता याच्यानंतर काय टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही चिरून घेते आणि आलं लसणाची पेस्ट करते. इकडे ह्या शिट्टी होते, म्हणजे आता ही 3री शिट्टी आहे. 3री शिट्टी होईल आणि अजून एक 3री शिट्टी झाल्यावर मी बंद करेन. तोपर्यंत मी इकडं कोथिंबीर चिरून घेतली, टोमॅटोही चिरून घेतले, कांदाही चिरला आणि इकडं आलं लसणाची पेस्ट केलेली आहे. आणि हा कुकर आकाकडनं घेऊन आले, स्मॅशर हे आकाकडनं घेऊन येते. घेऊन आले स्मॅशर, तर हे बंद करून देते मी. पहिलं मी काय करायची, हे मिक्सर मधलं जेवढं झालेलं आहे ना बटाटे सगळे मी याच्यामधून काढायचे, मिक्सरमधून काढायचे, मिक्सरच्या भांड्यामधून.
सर्व ते असं, आणि मग ते खूप असं गत्ता व्हायचं. त्या आईला आहे ना म्हणजे खूप घट्ट आवडत नाही, म्हणून मग मी ते स्मॅशर घेऊन आले. 1-2 का महिना खातीन, पण तशी तिने बोंबल्याची भाजी केलेली आहे नवीन वर्षाचं, आणि तिला म्हटलं आता टेस्ट करा, आता एवढं केलंय, एवढे पाव घेतले, आता त्याचं काय म्हणजे एवढं तिला तर काही आवडत नाही, ती कधी करतही नाही ती पावभाजी, आणि त्याच्यामुळे ते काकांना पण भेटत नाही. ठीक आहे, मी आता ते केली आहे, आता मी देते काकण त्यांना पण. आज तू धुणं याच्यातून काढलं का ग? आपलं काय रे तू? नवीन वर्ष माहिती आहे ना? काय माहिती तुम्हाला? आमच्या हिला पण, जेरीला पण माहिती नसेल. मग काय म्हटलं, कुणी कुठं कुठं नववर्ष साजरं केलं? कोण पप्पू गेला पण पप्पून कोण कोण गेलं? गायकर, पप्पू, वैष्णवी, गायकर, साची पण गेली. साची, चौदया. अरे वा. आणि माईन त्या तुझ्या मुली, त्या मुली कुठंच नाही, घरीच. त्यांनी घरी साजरा केला, त्यांना शाळा आहे त्याच्यामुळं, नाही तर गेल्या असत्या कुठं ना कुठं, आहे की नाही. तर माझं आमचं सोनू गेला होता, आमचं सोनू विशाखापट्टणला 31st साजरे केलं. त्याचं प्रोजेक्ट होतं, त्या निमित्ताने गेला, मग तिथं त्याचा साजरा झाला 31st डे पण आणि नवीन वर्ष पण. आणि आता येऊ राहिलाय तो. राहुल गेलता गोव्याला. हा, तिचं एक दुसरा नातू. चला, नवीन वर्षाचं काहीतरी हेच काहीतरी उत्साह भरलेला राहतो, काहीतरी साजरा कुठंतरी करायचं, मग ते छान, ते चैतन्य, ते उत्साह टिकून राहतो काही दिवस तरी, है की नाही. काय भाजी केली म्हटली तू? कांद्याची पात. हा, बोंबील केलं. चला, आता माझं पण झालंय. आता कुकरात आपण नाही ना, ते कुकर आता गार झाला असणार, काढून आणि स्मॅशरने स्मॅश करू. आता एक पण नाही पपई पिकली का ग? हा का? हे बघ डोळा पडलाय, बघ हे बघ, आका डोळा पडलाय, नाही तर कावळे टोचून नेती ना. अय नाही, पण तू पाहिलं ये, कशाला उगीच त्याला डोळा पडेल का नाही ते पाहिलं ये म्हणा, नाही तर कच्च्या घेतल्या ओढून. दोन आहे इथं बघ. हा, हे बाय किती पिवळी झाल्यावर कावळे नाही ठेवायचे, मग पाखरा तेव्हाच टोचा मारी त्या, आहे ना. तुझे आहे ना, ही पण ही मग काला दिली मला, मग ते फिक्की लागेल. फिक्क इकडे केळी पण, केळीचं घड पण आला, ते जळायला बरं काका. मी तुला म्हटलं होतं ना ते कापून टाक, त्या बाई त्या बाजूचं ते जळालं, आणि हे नवीन जे ना पुन्हा आलं, आणि त्याला आहे ना हे लागलेलं आहे. काढलं का? मग ते कुऱ्हाडीने ना, तर जेव्हा हिरवं राहतं ना तेव्हाच कापायचं असतं. आता ते वाळून गेल्यावर मग ते तकलीफच होतं ना. चला, जे केळी आलेले आहे, काका आले गावातनं जाऊन. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2025 सालचं शुभ जावो तुम्हाला. बोल. नवीन वर्षाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. कोणाला? तुला सगळ्यांना दे. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. पुन्हा म्हण. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुख समृद्धीचे भरभराटीचे जाऊ, हीच प्रार्थना, देवाचरणी प्रार्थना. चला, हिची भाजी चालली. चला, ही माझी दारातली सकाळ सकाळी काढली होती मी रांगोळी मस्तपैकी. ही पहिली लक्ष्मी मातेचीच काढली होती, लक्ष्मी माते पुढे जी काढतात ती. आणि चला, आता आपलं झाला कुकर गार तर ना, फोडणी घेऊन घ्यावा, आणि नंतर मग मी धुणं धुतेच. भाजी झाल्यानंतर ती धुण्याचं लक्षातही राहत नाही माझ्या कधी. तर आता कुकर झालेला आहे गार, आणि मी याच्यातच आता आहे ना करते, स्मॅश करून घेते. शिमला मिरची मिळायला पाहिजे होती, पण नव्हती बाजारात, असं झालं ना.
आता हे जे आहे ना हे मी हे काय धूप घेतलं नाही, कारण हे आपण याच्यातच शिजवलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं आता याच्यातच टाकू, थोडं दूध बसावं. तर चला आता मी तेल टाकून घेते. चला तेल गरम झालेलं आहे. मी काय करते आता याच्यामध्ये हे आलं लसणाची पेस्ट टाकून घेते. आता छानपैकी झाली ती तळली. आता याच्यामध्ये आपलं कांदा टाकून घेतलेला आहे, ते चांगला असा शिजून देते. थोडं जरा तेल वाढवले. आता यामध्येच मी कोथिंबीर घेते टाकून, म्हणजे तेलामध्ये छान अशी परतून जाईल आणि मस्तपैकी त्याची गुणधर्म उतरतील, वास पण छान येईल. चला आता ह्या पाकिटवर सांगितलंय की याची चांगली प्युरी करा टोमॅटोची, पण मग आता मी तसंच टाकणार आहे आणि याच्यामध्ये चांगलं बारीक बारीक म्हणजे खूप वेळ शिजून देणार आहे आणि याच्यातच प्युरी करते मी. थोडंसं मीठ टाकते म्हणजे कसं पटकन शिजून जाते आणि असंच बारीक बारीक करून घेणार आहे मी. आता हे स्मॅशरनेच मी काय करते असं स्मॅश करून घेते. चटके लागतंय मला, करणं थोडं रिक्स आहे. शिजल्यावर पुन्हा बंद करून मग का करेन तसं. चला आता खूप मी केलंय बारीक, बऱ्यापैकी झालंय खूप चांगलं. आता यामध्ये मी ना लगेच काय करते, त्याचं 3 चमचे सांगितलं त्यांनी, मग आता 3 चमचे टाकते. थोडं कमीच टाकते, तिखट नाही खात तुम्ही. पावभाजी मसाला, हे जे मसाले असतात ना याच्यामध्ये सगळं आपल्याला कृती वगैरे सर्व दिलेलं असतं. तर ह्याचं आणलं का मग काही टेन्शन नाही, सगळं समजून जातं याच्यात. चला आता मी काय करते याच्यामध्ये, आता याच्यामध्ये मी हे टाकल्यानंतर मीठ टाकते, कारण कसं आहे मग मला अंदाज येईल त्या मिठाचा. स्वयंपाक करता करता सगळीकडे उडलं जाते पार ते. खिडक्या म्हणताय आम्हाला दे खायला, खिडक्यांवरही उडत. आता याच्यामध्ये ना मी अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि स्वादनुसार मीठ. थोडा मसाला आणखीन टाकते कारण तिखट नाही झालेलं. आपल्या स्वादनुसार टाकायचं, हे आपल्याला कसं लागतं तिखट. आणि अजून थोडंसं पाणी टाकते. झालं आता एवढं पुष्कळ झालं. मस्त पावभाजी भाजी झालेली. आता राहिले आहे पाव मस्त. आता हे ना पाव हे करायचे. तर आता हे मी काय करते, चांगले शिजून देते, म्हणजे थोडंसं 1-2 उकळी आणून देते. चला आता याला उकळी येईलच. आता मी काय करते, याच्यावर मस्त पैकी डालडा आपलं हे साजूक तूप टाकलेलं आहे आणि आपली ही छान पैकी झालेली आहे भाजी. याच्यात मक्खन टाकायला लावलंय, पण मी साजूक तूप टाकल्यावर का आता खूप घट्ट झालेलं आहे. आता मी हे काढून घेते आणि याच्यावर यांना पहिल्यांदा देऊन येते मी, काका नाकान त्यांना देऊन येते मी.
त्याच्यासाठी मी पटकन पहिला करून घेते, नंतर जेवण केल्यावर तर आता मी हे तुपच टाकणार आहे, साजूक तूप. तेल टाकलं तरी जमल, पण जाईल आता साजूक तूप. हे असे 2 तुकडे केले, असं किती जाईल. अशी मस्तपैकी भाजली आहे, आता गरम झाली आहे. आता बंद करते हे. आता मी काही हे ताटबीट सजवत नाहीये, मी डायरेक्ट त्यांना देऊन येते. ते नाही म्हटली होती मला, म्हणे नको मला नाही आवडत, पण आता देते. चला खावा, टेस्ट करा. छानपैकी याच्यात चीज पण लागत होतं. असो, चला आपल्याला काय कशी वाटली पावभाजी डायरेक्ट याच्यातूनच सांगितली मी तुम्हाला. नवीन वर्षाचं स्वागत मी या पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही कशा पद्धतीने केलं आहे जरूर कमेंट करून सांगा. चला मी आता हे देऊन येते, अजून एक पाव देते. आता मला पण ताट करून घेतलेलं आहे. इकडे पावभाजी आणि इकडे हा रात्रीची माझी खिचडी राहिली होती, मस्त केली होती मी छानपैकी, तर ती पण राहिली होती. आणि इकडे आता पाव गरम करून घेतलेली आहे मी, आता ते खाते. चला मंडळींनो, घ्या जेवायला. मस्त पावभाजीचा घ्या स्वाद.